याच तेलात आपण दालचिनी, वेलदोडे, तेजपत्ता, जिरं, हिरवी मिरची, लसूण छान फ्राय करून घेणार आहोत। लसूण फ्राय झाला आहे, यात आपण आता कांदे टाकून घेऊया। कांदे पण बारीक चिरून घेतलेले आहेत। आता आपण कांदे पण छान परतून घेऊया। कांदा छान फ्राय झालेला आहे, यात आपण आता बारीक चिरून घेतलेला अद्रक टाकून घेऊया। अद्रक थोडं व्यवस्थित फ्राय करू आणि त्यातच हिंग टाकून घेऊया। अद्रक आणि हिंग आपण व्यवस्थित परतून घेऊ। त्यानंतर आपण हळद पण व्यवस्थित आपण फ्राय करून घेणार आहोत। धना पावडर, गरम मसाला, यातच आपण काश्मीरी लाल मिरची किंवा मिरची पावडर आणि पेस्ट असेल तर काश्मीरी लाल मिरचीची पेस्ट। आता हे व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत। मिरचीची पेस्ट आपण छान फ्राय करून घेतलेली आहे। यातच आपण बारीक चिरून